फोबळीच्या बागानं समुद्राची गाठ, नारळ फोबळीच्या बागानं समुद्राची गाठ, कोकणच्या मातीला लाभला सोन्याचा साथ. एकदा तरी माझ्या कोकणात नक्की येवा, एकदा तरी माझ्या कोकणात नक्की येवा आणि आमचा हा गोडवा काळजात साठून नेवा. सगळ्यांका माझो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचा वेदांत विजन मध्ये स्वागत असा. काय म्हणतात बरा मा? आज मालवणी भाषा दिवस. आज आमचो दिवस, आमचो सण म्हणजे आमच्या काळजाच्या जवळचो मालवणी भाषा दिवस. पण तुमका माहित असा काय आजच तो दिवस कशात साजरा करतात? कारण आज आपल्या कोकणाचे लाडके नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांचा जन्मदिवस. त्यांनी आपली भाषा वस्त्रहरण नाटकातून 7 समुद्र पार नेली. म्हणून त्यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिवस म्हणून साजरा करतात. तुमका सगळ्यांका वेदांत विजन कडून मालवणी भाषा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लोका विचारतात मालवणीत काय खास असा? तर त्यांका सांगूचा असा की ही फक्त भाषा नाही तर या आमचा प्रेम असा. जगात खाई पण गेलो तरी काय रे जेवलास काय या विचारल्याशिवाय आमचं पोट भरत नाही. आमची भाषा म्हणजे नुसतं गोडवो. लोक म्हणतात तुमची भाषा लई कडक वाटता, पण त्यांना आमचा स्वभाव माहिती ना. आमच्याकडचं फणस बघलात ना, बाहेरून बघलात तर पूर्ण काटेरी, हात लाग पण भीती वाटतली. पण तोच फणस जेव्हा कापतो तेव्हा आतून काय निघता? रसरशीत आणि गोड गोड गरे. आमची मालवणी भाषा पण तशी ना, बाहेरून वाटतली टोचणारी, पण एकदा का तुम्ही आमच्या भाषेत शिरलात की तुमका त्या फणसाच्या घरासारखंच गोडवा चाखून मिळतलो. आणि आमच्या कोकणचा गणपती रात्रभर चालणारा आरत्या, टाळांचा आवाज, जोपर्यंत रात्रभर जागरण बदना होणार नाही तोपर्यंत आमचा गणपती पूर्ण होणार नाही. आणि गणपती गेली की नंतर येतात तो नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सवात देवीच्या मंदिरात घट बसून 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होतात. आणि दसऱ्या दिवशी देवाची लग्न लावून आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतात. आणि मग दसरा झालो की वेद लागतात ते गावागावातल्या जत्रेंचे. आमच्या कोकणात गावची जत्रा म्हणजे काय विचारूच नका. घराघरात पाहुणे, खमंग जेवण आणि रात्री वेद लागतात ते दशावतार नाटकांचे. ओ थंडीचे दिवस असले तरी लहान मुला चादर ओढून डोळ्यात आणून नाटका बघतात. मुदुंगाची थाप, पेटीचं सूर काय भारी वाटता. आणि मग सुरू होता तो विष्णूच्या 10 अवतारांचा खेळ. पात्रांचे ते रंगलेले चेहरे, अंगावरचे ते भारी दागिने आणि डोक्यावरचे ते मोठे चमकणारे मुकुट. जेव्हा देवाच्या रूपात दशावतारी रंगमंचावर येतात तेव्हा असं वाटतं की साक्षात देवच समोर उभो असा. त्यांचे ती पौराणिक गाणी, धारदार संवाद आणि आमचा लाडको नारद. जोपर्यंत नारद येणार नाही आणि लोकांना पोट धरून हसणार नाही तोपर्यंत आमची जत्रा पूर्णच होणार नाही. जत्रेचा उत्साह सरताना सरता तोच ढोलाच्या थापेवर आणि तो शिमगो म्हणजेच होळी दारात येता. हातात गुलाल, ढोलाचो ताल आणि खांद्यावर नाचणारी ती ग्रामदेवतेची पाल. यात आमच्या कोकणचा खरा वैभव आणि संस्कृती असा. आणि मग भूक लागली की समोर येतात मालवणी जेवण. तांदळाची पांढरी शुभ्र भाकरी, ओल्या काजूची रसरशीत भाजी आणि वरून थंडगार सोलकढी. आणि आमच्या कोकणचा राजा देवगडचा हापूस आंबो, ज्याचो गोडवा आणि सुगंध एकदा चाखलो तर जगातील बाकीची सगळी फळं तुम्ही विसरून जातला. सांगा बरा याच्यापेक्षा भारी सुख काय मिळतला? म्हणून एकदा तरी आमच्या कोकणात येवा आणि आमचो पाहुणचार घेऊन बघाच. म्हणतात ना, निया निया दर्याचा थंड थंड वारा, आमचा कोकण सगळ्यात न्यारा. तर मंडळी, आपण जगात खै पण गेलो तरी आपण आपली भाषा विसरायची नाही. कारण मालवणी ही फक्त भाषा नाही तर तो आपला स्वाभिमान असा. तर मंडळी, कसं वाटलं तुमका माझा व्हिडिओ? माका कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलो
फक्त व्हिडिओ लाईक करा, आजूबाजूंका शेअर करा, तसेच ऐ लडाख पै लडाख आणि पावना स्वरांका शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत पाहत रहा वेदांश विजन. पुन्हा एकदा तुमका सर्वांका वेदांश विजन कडून मालवणी भाषा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय कोकण, जय महाराष्ट्र. देव बरा करो.